रायगड किल्ला 183 किलोमीटर. कलाकृती बघा, खूप छान केली आहे. आमच्या ते डोकं खाल्ला नव्हतं. नाव तुमचं? रायडर के साथ में फोटो निकालना, मेरे रायडर के साथ में फोटो निकालना. नमस्कार मंडळी. तर आता आपण निघतोय रायगडसाठी. आजची राईड ओरस टू रायगड आहे आणि जातोय खरं तर उद्या रायगड परिवारासोबत रायगड प्रदक्षिणा करायची आहे त्यासाठी. तर बघूया वाटेत काय काय आपल्याला बघायला मिळतं आणि काय काय मला तुम्हाला दाखवायला मिळतं. चला निघूया. ऑलरेडी 11 वाजलेत. चला निघू. 11 आणि आता मी निघालो आहे. सगळं पॅकिंग झालेलं आहे आणि बॅग लोड आहे, टेंट घेतला आहे आणि बाईकची सर्विस तर झालेली आहे. चला बाईक तर रेडी आहे, आपण पण रेडी आहोत, निघूया. निघायच्या आधी एक बाईकचा असा व्हिडिओ काढून घेतला. पेट्रोल तर फुल केलं आहे आणि आता ट्रिप पण 0 करूया. म्हणजे किती किलोमीटर फिरली ते कळेल. ट्रिप पण 0 केली आहे. किलोमीटर्स बघा, फर्स्ट ट्रिप सेकंड ट्रिप दोन्ही 0 केल्यात. हवा पण चेक करून झाली. आणि हा आहे ओरसचा HP पेट्रोल पंप. आता आपण पोचलो नडगवी घाटीमध्ये आणि इथे आहे अधिष्ठी माता मंदिर. तर कायम इथून आम्ही मुंबईच्या दिशेने जाताना इथे पाया पडायला थांबतो आणि मग पुढे जातो. आज आहे 30 डिसेंबर. आज मी निघालो रायगडसाठी. उद्या 31 डिसेंबर आणि उद्या रायगड परिवाराने किल्ले रायगडची प्रदक्षिणा मोहीम योजली आहे. तर त्यासाठी मी इकडून जातो आहे आणि इकडून मी एकटाच आहे सिंधुदुर्गवरून. बाकी सगळे पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर या साईडने येणार आहे. इकडून माझ्यासोबत कोण नव्हतं म्हणून मी आजच निघालो. कारण रात्री निघून मी सकाळी पोचू शकत नव्हतं. म्हटलं अगोदर एक दिवस जाऊया म्हणजे सगळं नियोजन व्यवस्थित होईल. त्याच्यामुळे आज मी निघालो. आणि दुसरं माझ्या मनात एक आलं की दरवर्षी सुरुवात कुठेतरी वेगळी करायचो. म्हणजे 2022ला दुसरीकडे कुठेतरी होतो. तर ह्यावर्षी एक चांगली म्हणजे चांगला योग आला आहे की मी माझ्या नवीन वर्षाची सुरुवात रायगडला जाऊन करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर माझी ह्या वर्षी सुरुवात होणार आहे. तर म्हटलं खूप छान योग आहे. तर म्हटलं जाऊया रायगडला. खरं तर मी जाणार नव्हतो कारण मला बरं नव्हतं, जे बरं वाटत नव्हतं. पण म्हटलं जे काय असेल ते असेल, जायचं आहे म्हणजे जायचं आहे. सो निघालो फायनली. आता आपण हातखांबा क्रॉस केला आहे रत्नागिरीचा आणि इथून रायगड किल्ला 183 किलोमीटर, जयगड 43 आणि गणपतीपुळे 31 किलोमीटर. एक फोटो काढूया त्याचा. चालेल चालेल. तो रायडर त्याला खूप फॅन आहे तो. चालेल चालेल. त्याला सेल्फी घ्या त्याच्यात. ओके ओके.
हाथ मिला के इधर देख इधर देख बाय बाय. आमच्या ते डोकं खाल्ला नव्हतं. नाव कसं तुमचं? रायडर के साथ में फोटो निकालना है. मेरे को रायडर के साथ में फोटो निकालना है. नाव कसं तुमचं? माझं नाव दानिश. ओके, थँक्यू. थँक्यू. मुलांची आवड आहे, ठीक आहे. या मुलाने ना त्याच्या वडिलांना एवढा हट्ट केला की ते मी थांबलेलो तिथे, तर ते पुढे जाऊन पुन्हा वळून आले आणि त्यांनी माझ्यासोबत फोटो काढले. खूप छान वाटलं. म्हणजे अशा गोष्टी आहेत, बरं वाटतं असं कोणी रिस्पॉन्स दिला की. आणि तो शेवटपर्यंत मला टाटा करत होता. हा बघा, अजून पण टाटा करतोय. आत्ता आपण पोचलो आहे संगमेश्वरला. संगमेश्वर क्रॉस केल्याने इथे थांबलो आहे, कारण इथे जरा वडाचं झाड मिळालं एक छान. हे बघा, सावली छान होते. म्हटलं जरा थांबूया, कारण मी निघाल्यापासून कंटिन्यू बाईक चालवतो आहे सकाळी 11 वाजल्यापासून. आणि मध्ये 1-2 ठिकाणी थांबलं, कारण भरपूर ट्रॅफिक लागलं आणि रस्ता पण खूप खराब आहे. तर इथेच थांबायला मिळत नव्हतं. आणि इथे रस्त्याचं काम चालू असल्यामुळे कुठे थांबता येत नाही धुळीत त्या. आणि रस्ता खूप खराब आहे आणि आज तर ऊन भरपूर आहे. हालत बेकार झाली आणि गरमीचा आणखी खूप त्रास होतो. आता निघूया, 5 मिनिटं थांबले, पाणी वगैरे पिऊया आणि मग निघूया पुढच्या प्रवासाला. अजून काय खाल्लं नाही आहे, सो कुठेतरी माटीत थांबूया, थोडं खाऊ आणि मग महाडला जाऊ, तिथून मग रायगड. आता वाजले 4 आणि आपण पोचलो आहे परशुराम घाटाला. समोर दिसतोय हा परशुराम घाट. बघूया आता परशुराम घाटाचा रस्ता कसा आहे. पाणी प्यायला थांबलेलो. रस्ता तर जाम बेकार आहे. बघू पुढे कसं आहे. काम तेवढं चालू आहे. बस पुढे रस्ता चांगला पाहिजे बस. काय खरं नाही रस्त्याचं रे देवा. किती वर्ष झाली हा घाट बनतोय. चल सोन्या, वैताग कर. महाड इथून आहे 72 किलोमीटर. आपल्याला महाडला जाऊन थांबायचं आहे किंवा मग रायगड किल्ल्याच्या पायथ्याला पाचाडला. तरी बराच कव्हर झालाय घाट. हे छान चित्र काढतंय साईडला, वॉल पेंटिंग. वा. मुंबई 240, महाड 73 आणि खेड आहे 27 किलोमीटर. उशिरा निघून पण बरं कव्हर केलंय. आणि घाट हा बऱ्यापैकी झाल्यामुळे जरा बरं आहे, नाहीतर हालत बेकार होती. सगळं धुळेने माखायला व्हायचं इथे आल्यावर. हा व्ह्यू छान आहे, पण दिसणार कुठून आपल्याला. खालचा व्ह्यू मस्त आहे. आता कुठेतरी खायला मिळेल तर बरं होईल. हॉटेल कुठे मिळेल ते थांबून खायचं बघायला पाहिजे अगोदर.
ॲक्सिडेंट झालाय. आपण आलो तर MIDC मध्ये. ते खाऊया नको, आपण पुढे जाऊन कुठेतरी खाऊ. तशी संध्याकाळ वाजली, 4 वाजून गेलेत. थांबलो नाही कारण म्हटलं जेवढं अंतर पार करता येईल तेवढं पार करून घेतलेलं बरं. आणि सकाळी निघण्यापूर्वी नाश्ता केलेला, त्यामुळे तशी भूक नव्हती. महाड 58 किलोमीटर. काय माहीत आज काय झालंय, रस्ताच कापत नाहीये, संपतच नाहीये रस्ता. कधी पोचणार आता काय माहित. हॉटेल सगळे दिसत आहेत पण सगळे त्या बाजूने दिसत आहेत, उजव्या बाजूने. माझ्या बाजूने एकही हॉटेल दिसत नाही आहे, ज्या रस्त्याच्या बाजूला असेल. आता भूक जाणवायला लागली आहे, पहिलं मिळाली तर खाऊन घेऊया. समोर आहे पोलीसची स्पीडगनवाली गाडी. चला, आपला स्पीड तर 60च्या खाली आहे, काही टेन्शन नाही. आज मला तिघांनी विचारलं वाटेत थांबलेलं जिथे की सगळे रायडर चाललेत गोव्याच्या दिशेने आणि तुम्ही इकडे कुठे चाललाय. कारण आज आहे 30 तारीख, उद्या 31 डिसेंबर. न्यू इयरच्या पार्टीसाठी सगळे गोव्याला चालले, तुम्ही इकडे कुठे. म्हटलं मी चाललोय रायगडला. रायगड किल्ल्यावर का म्हटलं, हो रायगड किल्ल्यावर जातोय. तर त्यांनाही छान वाटलं की सगळे तिकडे चालले आणि मी रायगडला चाललो. टोल प्लाझा. शिवफाटा. शिवफाटाजवळचा टोल आहे. हे आहे खेडचे विहंगमय दृश्य. आता आपण आलोय खेडमध्ये. आपल्याला जायचं तर महाड. कुठेतरी खाऊया. आता भूक सहनशक्तीच्या बाहेर चालली. लेफ्ट साईडला काहीच दिसत नाही यार. इंडियन नाश्ता पण ते चालू आहे का वाटत तर नाही. शिट. आज उपाशी राहतो का काय. मागे एल लावलं म्हणजे ड्रायव्हर शिकाऊ आहे. ओव्हरटेक करणं टाळलेलंच बरं. वॅगनआर. काय समोरच दिसत नाहीये. सुटलं बाबा या घरात येत ना. रस्त्यावर पडले ऑइल. गाडी क्रॉस करायला पण भीती वाटते. चहा.
ही आहे आपली लालपरी. कशेडी घाट क्रॉस केल्यावर इथं खाली थांबलं चहा प्यायला आणि काहीतरी थोडंसं खाऊया म्हटलं. धुळीने हालत बेकार झाली. कंटिन्यू धूळ 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 धूळ, फक्त धूळ. आय थिंक हे पोलादपूर आहे. चला आता निघूया पुढच्या प्रवासाला, महाडला जायला. धुळीने सुक 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 व्हायला लागलं आता. ओ नशीब, पिशवी तोंडावरच बसणार होती, जर अशी साईडने बाजूला गेले. थंडी चालू झाली. आणि मेन म्हणजे दिवसभर धुळीने वाट लागली आहे. इतकी धूळ होती ना रस्त्याला की काय खरं नाही. ग्लास बंद केले तरी आतमध्ये ती जाणवत होते. हालत बेकार झाले धुळीने. बाकी रस्ता तर समजतोय, मध्ये मध्ये आहेत पॅच, पण ठीक आहे. पहिला एवढा तर नाही आहे खराब, चांगला आहे रस्ता. आज सगळेजण जाणार आहेत गोव्याला, आज उद्या, आणि मी चाललोय श्रीमान किल्ले रायगडला. महाड, माणगाव, पनवेल, मुंबई. आणि आता आपण पोचलोय पार्लेमध्ये. पार्ले म्हणजे बिस्किट नाही, पार्ले नावाचं गाव आहे. अजून इथून जवळपास 35-40 किलोमीटर आहे रायगड. पण आता रायगडला सकाळी जायचं आहे. आता आपल्याला थांबायचं आहे महाडमध्ये. महाड आहे इथून 12 किलोमीटर. पोलादपूरच्या पुढे एक 2-3 किलोमीटर गेल्यावर हा टोल आला आहे. एकदा मुंबई गोवा हायवे पूर्ण झाला त्याची टोल वसुली चालू झाली, हा प्रवास महागणार आहे एवढं नक्की. आणि थंडी आत्ताच जाणवायला लागली आहेत. वाजलेत 6. कशेडी घाटात थोडी थोडी जाणवत होती, पण आता जरा जास्तच जाणवते. भोरला जाण्यासाठी डावीकडे, मंडणगड डावीकडे आणि महाड समोर. आपल्याला जायचं आहे महाडला. ठीक आहे, गप्पा मारायची जागा आहे, पण मग गाड्या आपडल्या की परत त्यांनाच दोष द्यायचं. इकडे सूर्यास्त बघा. 10 मिनटं लवकर आलं तर छान दिसलं असतं. ठीक आहे. हे पोलीस आले अंकल बघा. यांना हेल्मेटची गरज नाही, बाकी सगळ्यांना हेल्मेट चालतं. यांची डोकी सुरक्षित असतात. काही जर आम्ही हेल्मेट नसेल घातलं तर आम्हाला फाईन मारणार. एक रायडर थांबलाय. आज रोडला खूप रायडर्स दिसत आहेत. जसे IBWला जातो तसे रायडर आज गोवा साईडला जात आहेत.
अलिबाग इथून 120 किलोमीटर आहे. स्पीड ब्रेकर असा घातला की मागून कोणतरी आपटेल. अवघड रिव्हर्स मारतो. काय मी तेव्हा मी फोटो काढतो. आजच थांबलो नाहीये, कारण खूप फोटो झाले तिथे. आज खालून आलो, बघूया, कारण मला इथे हा व्ह्यू घ्यायचा होता. हा, छान नदी आहे. इथून आतमध्ये महाड दाखवतोय. पण आपण पुढूनच जाऊया आपण महाडला. आपल्याला काही इथून रोड माहिती नाहीये कसं जायचं ते. तो सिमेंटच्या रोडपेक्षा हा रोडच चांगला वाटतो बाईक चालवायला. का भाई रॉंग साईड येतोय. नाही, आतमध्ये जातोय. ओके, मला इथून रोड माहिती होता. समोर आहे महाड. आपण महाडला पोचलोय. आणि आपल्याला इथे रूम घ्यायचा आहे. पण आपण पुढून जाऊया. महाराष्ट्र शासन. अरे सगळे रॉंग साइड वाले. कसलीही भीती नाही आहे ना. आणि हे बघा, छान चित्र हे काढले, भिंतीवर पेंटिंग केलेत. खूपच छान केलेत, मस्तच. आणि इकडे वारली पेंटिंग आहेत. छान सुशोभीकरण केलंय. कधी सुधारणार हे यार. माणगाव, महाड आणि रायगड किल्ला उजवीकडे. बोर्ड आहे, किल्ले रायगड, श्री दुर्गराज राजधानी किल्ले रायगड. आणि इथे एक पेंटिंग आहे राज्याभिषेकचं. एक मिनिट दाखवतो. हे बघ, ह्या बैलगाडी आणि ही कलाकृती बघा, खूप छान केली आहे.
आणि आपल्याला जायचं आता इथून सरळ. इथून आपल्याला जायचं आहे चवदार तळ्याकडे महाडच्या. त्याच्या बाजूलाच आहे गेस्ट हाऊस. हे बघा मागे मुलगा बसलाय आणि एवढी घाई. इकडे साधं बघितलं पण नाही वळून की बाबा ह्या बाजूने गाडी येते. आणि आता आपण पोचलोय चवदार तळ्याकडे. थोड्या वेळाने येऊन दाखवतो तुम्हाला. बघूया ती रूम आहे का. हे मजल्यावर चढायला पाहिजे. कुठे गेले रूम पाहिजे होता. एकटाच आहे आहेत ना. आलो सामान घेऊन येतो. चला रूम तर आहे. सामान काढूया. इथे पार्क केले ते आपल्याला जायचं आहे. कारण आता आपण जातोय चवदार तळ्यावर. ह्या सूचनेचं इथं आल्यावर पालन नक्की करा. आणि आता आपण जाऊया चवदार तळ्याकडे. हे आहे चवदार तळे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी केलेल्या पाण्याच्या सत्याग्रहामुळे हे चवदार तळे जगप्रसिद्ध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ह्या आपल्या अनुयायांसोबत या जलाशयाचे पाणी पिऊन हा पाणवठा सर्वांसाठी खुला करून दिला. हा आहे चवदार तळ्याचा परिसर. छान विद्युत रोषणाने खुलून गेलाय आणि छान आहे ते. एका बाजूला वाचनालयाची पण सोय आहे. मी आता इथे आलो तर इथे मंदिरात आरती सुरू आहे. आता आपण आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये. आणि इथेच समोर आहे राजमाता जिजाऊ उद्यान. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि हे आहे राजमाता जिजाऊ उद्यान.
आणि उद्यानासमोर ही खाऊ गल्ली म्हटल्यास काही हरकत नाही. खाऊ गल्लीच आहे. इथे खवयांची खूप गर्दी असते. चला तर आजचा दिवस पूर्ण प्रवासात गेला आहे आणि उद्या आपल्याला श्रीमान किल्ले रायगडची प्रदक्षिणा करायची आहे. त्यामुळे सकाळी लवकर उठायचं आहे आणि लवकर निघायचं इथून आणि 20-22 किलोमीटर अंतर सकाळी कापायचं आहे. त्यामुळे आता इथेच थांबूया या व्हिडिओमध्ये. उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर. पुन्हा भेटू उद्या किल्ले रायगडला. तोपर्यंत बाय बाय.